छत्रपती संभाजीनगर शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण मात्र तो जो नवरा होता त्याच्या बहिणीला एक मुलगा होता आणि त्याच्या बहिणीचं निधन झाल्यामुळं त्या पुरुषाचा जो भाचा आहे तो शिक्षणासाठी मामाच्या घरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आला होता. मग या ठिकाणी आल्यानंतर त्याचं तो शिक्षण पूर्ण घेत होता. मामासुद्धा कामाला जात होता आणि तो भाचा त्याचं शिक्षण घेऊन मामीसोबत त्या ठिकाणी राहत होता. मग बघता बघता काही दिवस गेल्यानंतर जेव्हा जेव्हा मामा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती मामी त्या भाच्याला जवळ बोलवायची. त्याच्या नको त्या ठिकाणी टच करायची, नको त्या ठिकाणी स्पर्श करायची, त्याला जवळ आवळू आवळू धरायची. कधी कधी त्याच्यासोबत नको नको त्या गोष्टीसुद्धा बोलायची. आता ते जे पोरगं होतं भाचा ते जास्त काही मोठं नव्हतं. 18 वर्षापेक्षा काही वर्षांनी त्याचं वय कमी होतं. पण तरीसुद्धा मामाच्या घरी राहत असल्यामुळं मामी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं ते ऐकत होतं. मग अशा पद्धतीनं मामी त्याच्यासोबत असं नको तसं नको तसं नको किंवा नको तसं बोलू बोलू त्या भाच्याला जवळजवळ घेत होती. आणि जेव्हा जेव्हा त्या पोराचा मामा घरी नसायचा तेव्हा तेव्हा मामी भाच्याला जवळ घेऊन झोपत होती. आणि एक दिवस या सगळ्या माध्यमातून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे मार्च 2023 पासून. कारण की मार्च 2023 मध्ये या ठिकाणी राहणाऱ्या एका मामा आणि मामीच्या घरी एक त्यांचा भाचा या ठिकाणी राहायला आला होता आणि शिक्षणसुद्धा घ्यायला आला होता. कारण की त्या भाच्याच्या आईच्या निधन झालं होतं आणि वडील चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकत नव्हते. म्हणून त्या वडिलांनी मामाच्या घरी पोराला शिक्षणासाठी पाठवलं होतं आणि पोरगं मामाच्या इथं येऊन शिक्षणसुद्धा घेत होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र ती जी मामी होती ती जरा आगाऊ होती. त्या मामीला भाच्याचाच नाद लागला होता आणि भाचा 18 वर्षापेक्षा काही वर्षांनी कमी होता. त्याचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं नव्हतं. मग जेव्हा जेव्हा तो मामा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती मामी त्या भाच्याला पकडायची, जवळ घ्यायची, त्याच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करायची. आता त्या पोराला भाच्याला त्या मामीचा हे सगळा स्वभाव आवडत नव्हता. तो तिला विरोध करत होता. पण मात्र ती मामी त्या भाच्याला म्हणायची, जर तुला इथं राहायचं असेल, या ठिकाणचं खायचं असेल, या ठिकाणी शिकायचं असेल तर तुला हे सगळं करावं लागेल. नाहीतर मग तुझ्यावरच गुन्हा दाखल करेन, तुझ्या बापावर गुन्हा दाखल करेन, मग दोघा जणांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. त्याच्यापेक्षा तू काय कर, मी तुला जसं सांगते तसं तू कर, म्हणजे सगळं काही सुरळीतपणानं होईल. मग त्या भाच्याला वाटलं या ठिकाणाहून जावं लागेल, त्याच्या बापावर गुन्हा दाखल होईल. म्हणून मामी जसं जसं सांगत होती तसा तसा तो भाचा ऐकत होता आणि ती मामी भाच्यालाच घेऊन बेडरूममध्ये जात होती आणि त्याच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होती. आता त्याचं वय मामीपेक्षा कमी असल्यामुळं त्याला जे काही सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या. पण मामीला मात्र काही दम निघत नव्हती. ती त्याच्याकडूनच सगळं काही करत होती. आता बघता बघता हा सगळा प्रकार वाढलेला होता. तो भाचा मोठ्या प्रमाणात वैतागलेला होता. पण मात्र काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं. म्हणून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता. बघता बघता काही दिवस निघून गेले आणि तारीख आली सप्टेंबर 2023ची. सप्टेंबर 2023मध्ये तो जो मामा आहे तो अचानकच रात्री घरी आला आणि जसा घराचा दरवाजा उघडला तसा त्याच्या बायकोसोबत त्याचाच भाचा नको त्या अवस्थेमध्ये दिसला. मग सगळा हा प्रकार दिसल्यानंतर त्यानं भाच्याला दमदाटी केली, त्याच्या बायकोला दमदाटी केली. तेव्हा त्या बायकोनं उलटसुलट त्या भाच्याविरोधात आरोप लावून नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता तो नवरा त्याच्याच बायकोचा तो ऐकू लागला आणि भाच्याला नावं ठेवू लागला. मग त्या नवऱ्यानं काय केलं, बायकोच्या ऐकण्यावरून त्या भाच्याला घरामध्ये काढून टाकलं आणि जा म्हणून त्या बापाकडे जाऊन शिक, तिकडंच राहा, इकडं वापस
येऊ नको असं थेट त्या भाच्याला सांगितलं. मग भाचा बापाकडं पुन्हा वापस गेला. या ठिकाणी तो मामा आणि मामे नवरा बायको पुन्हा पहिल्यासारखंच राहत होते. मग आता त्या मामीला एकटीला काही दम निघत नव्हती, काय करावं काय नाही समजत नव्हतं. भाचासुद्धा घरी नव्हता. बघता बघता तिनं काही दिवस दम काढली, पण मात्र तिला अखेर दम न निघल्यामुळं जुलै 2024मध्ये दुसऱ्याच माणसासोबत मामी फरार झाली, पसार झाली. मग आता बायको पळून गेल्यानंतर त्या नवऱ्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली, पायाखालची जमीन सरकली. काय करावं काय नाही त्याला समजलं नाही. त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. मग या सगळ्या माध्यमातून त्याचा जो भाचा घराबाहेर काढला होता त्याच्यासोबत सुद्धा संपर्क मामाचा झाला होता. मग त्या भाच्याने मामाला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याची या बायकोमध्ये चूक होती. त्याची बायको त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करत होती आणि याच्या माध्यमातून त्याचंसुद्धा शोषण झालं होतं. म्हणून त्या दोघा जणांनी पोलीस ठाण्यामध्ये रीतसर त्या बायकोविरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली. मग आता तक्रार दाखल झाली होती, फिर्याद दाखल झाली होती, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास चालू केला होता आणि त्या महिलेची शोधाशोध सुद्धा केली होती. पण मात्र त्या महिलेनं तिला अटकपूर्व जामीन मिळावी म्हणून अर्ज देखील केला होता आणि अर्ज दाखल केल्यानंतर तिनं त्याचं उल्लंघन केल्यामुळं बरेच दिवस ती फरार होती, बेपत्ता होती आणि अटकपूर्व जामिनासाठी अर्जसुद्धा करत होती. बघता बघता बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेले तरीसुद्धा त्या महिलेवर कारवाई होत नव्हती. अखेर पुन्हा एकदा नोव्हेंबर 2025मध्ये त्या महिलेनं त्या ठिकाणचे नियम पाळलं नसल्यामुळं तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आणि तिचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. म्हणून तिच्यावर आता कठोरातली कठोर कारवाई होणार आहे अशी बातमी सध्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि सगळीकडे याच बातमीची याच गोष्टीची चर्चा आहे. बघा सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. तुम्हाला सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन करतो आणि सांगतो बघा कशा पद्धतीनं घडतंय, कशा पद्धतीनं दिसतंय.